सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे खरात संदर्भातली। अशोक खरातकडून 4 वर्षात 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। खरातनं सारे व्यवहार म्हणजे जवळपास 70 कोटींचे व्यवहार रोख पैशात केले, अशी देखील सूत्रांची माहिती आहे। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातनं मोठी गुंतवणूक केल्याचंही समोर येत आहे। 3 दिवसात खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा कसून तपासणी करण्यात आलेली आहे। यामध्ये मोबाईल डेटा, महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे या सगळ्या व्यवहारांची उकल होतीये। खरातच्या अनेक व्यवहारात अनेक भागीदार आहेत। नाशिकच्या बंगल्यावर आणि ऑफिसात काम केलेल्यांना खरातनं 25 लाख रुपये रोख वाटल्याचंही समोर आलंय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, हे आकडे खूप डोळे विस्फारून टाकणारे आहेत। 4 वर्षात 70 कोटींची प्रॉपर्टी। आपण त्याच्या शिवनिका संस्थांचा जरी आर्थिक उलाढाल बघितली तरी मागील 4 ते 5 वर्षांमध्येच त्याच्यामध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास येत होतं। ही अचानक वाढ कशी झाली हा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय आणि त्या माध्यमातून आता पोलिसांचा तपास हा सुरू आहे। ज्या भक्तांकडनं त्याला धनादेश दिले जात होते ते धनादेश परत करत होता आणि त्यांच्याकडनं रोख स्वरूपामध्ये पैसे घेत होता, हे देखील पोलीस तपासामध्ये याआधीच उघडकीस आलेले। त्यामुळे जसे रोख रक्कम तो घेत होता तशाच रोख रकमेची तो विल्हेवाट लावत होता, कारण त्याला रेकॉर्डवर कुठेही यायचं नव्हतं। जर तो रेकॉर्डवर आला असता तर त्याला अधिक अडचणीला सामोरं जावं लागलं असतं। त्यामुळे त्याने आपण बघितलं पुण्यामधील जो फ्लॅट आहे 1.25 कोटी रुपयाचा जवळपास फ्लॅट आहे तो देखील रोखीने घेतल्याचं काल उघडकीस आलेलं होतं। त्यामुळे त्याने जी मोहमाया, त्यांनी जी प्रॉपर्टी जमा केलेली आहे ती अशाच रोख रकमेतून केल्याचं निदर्शनास येते। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये 3 वेळा त्याचे बँकचे खाते हे तपासण्यात आलेले आहेत। ऑनलाईन व्यवहार त्याने काही केले आहेत का, बँकेतनं काही व्यवहार केले आहेत का, किंवा त्याच्या संपर्कामध्ये जे आर्थिक उलाढाल करणारे लोक होते त्यांच्या माध्यमातून काही उलाढाल केली का, याचा तपास केला जात आहे आणि आज त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। नक्कीच मुकुल, हे महत्त्वाची बातमी आहेच, मात्र आणखी एका महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घ्यायचे, तुम्ही सोबतच राहा। आता खरात संदर्भात आणखी एक मोठी अपडेट येते। बंधू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट अशी आहे की एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची कसून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकमधल्या बड्या डॉक्टरची चौकशी झाल्याची माहिती समोर येते। खरातनं याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती समोर येते। पुन्हा एकदा आपण मुकुलकडे जाऊयात। मुकुल, आता डॉक्टरही आता एसआयटीच्या रडारवर येणार आहेत। नक्कीच आजचा जो तपास होणार आहे किंवा आज त्याला कोर्टामध्ये ज्या कारणासाठी हजर केले जाणार आहे त्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण तर केलेलंच आहे, परंतु गर्भपात देखील केल्याची तक्रार त्या फिर्यादीने दिलेली होती। त्यामुळे त्याच्याशी संबंधित त्याच्या संपर्कामधणारे डॉक्टर्स, त्याचबरोबर काही मेडिकल दुकानदार हे देखील रडारवर आलेले आहेत। त्याला या गर्भपाताच्या गोळ्या कोण देत होतं, कोणाच्या माध्यमातून ह्या गोळ्यांचा पुरवठा त्याला केला जात होता, या संदर्भातली आता चौकशी ही करण्यात आलेली आहे। शहरातील 3 ते 4 डॉक्टरची तपासणी देखील करण्यात आली आहे, चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलीस कुठल्या तरी एका ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणून आज त्याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। अद्याप कुठले डॉक्टर आहेत ही नावं जरी समोर आली नसली तरी त्याच्या काळ्या कारनाम्यांमध्ये त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला साथीदार म्हणून जे सहभागी झालेले त्या सर्वांवर कारवाईचा फास हा आवळला जाणार आहे। मागील 2 ते 3 दिवसांमध्येच काही डॉक्टरची तपासणी चौकशी झाल्याचं उघडकीस आलेलं होतं आणि आता ही माहिती अधिक त्याच्यावर शिक्कामोर्तब होते, कारण आज न्यायालयामध्ये सरकारी पक्षाकडनं, तपास यंत्रणेकडनं नेमकी काय बाजू मांडली जाते त्यावरच या केसचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नक्कीच आजच्या या सुनावणीमध्ये खरातचे आणखी कोणते नवे कारनामे समोर येतात हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल, त्यामुळे तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा।